नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण छानपैकी अशा आळूच्या वडी म्हणजे खमंग आणि कुरकुरीत अशा आळू वडी बघणार आहोत. चला तर बघूया. हे मंडळी, हे आळूची पाने ना मी एकदम छान असे स्वच्छ धुवून घेतलेली. ही पाने मी गावी गेले होते ना तेव्हा आणले होते, म्हणजे आता 2 दिवसापूर्वीच आणले होते. एकदम सुंदर पाने आहे, गावठी पानं. हे चवीला खूप उत्कृष्ट आणि घशाला असं खवखवणार नाही अशी पानं आहे. तर हे बेसन पीठ मी स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहे. हे तांदळाचं पीठ आहे. हे सफेद तेल आहे. आणि वाटण्यासाठी मिरची, लसूण, जिरे, ओवा आणि हे लिंबू आपण आळूच्या पानामध्ये टाकणार आहोत. तर ही साखर आहे, तेल आहे, मीठ आहे, लाल तिखट आहे, हळद आहे आणि आपला घरगुती मसाला आहे. तर आपण आता ही हिरवी मिरची घेतलेली आहे वाटण्यासाठी आणि लसूण, जिरे, ओवा याचं आपण छान असं वाटण करून घेऊ. तर मंडळी, असं वाटण करून घेतलेलं आहे मी एकदम. मंडळी, ही वाटी नाही, या वाटीच्या सहाय्याने मी असे बरोबर 3 वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे बघा मी याच्यामध्ये. कारण आपले इतके 20 ते 25 आळूची पानं आहे म्हटल्यावर मग इतकं बेसन पीठ लागेलच आपल्याला. आणि हे तांदळाचं पीठ एवढं घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेणार आहोत. आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ सर्व एकदम छानपैकी तसं मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये आता आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते वाटण पण टाकणार आहोत. असं छानपैकी तसं मस्तपैकी वड्या एकदम असे थोडेसे तिखट आणि तिखट, आंबट, गोड म्हणजे 3ही चवीच्या ह्या वड्या होणार आहेत. तर खूप छान लागतात ह्या. तर आपण हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. आता लाल तिखट टाकून घेऊ थोडंसं. आणि जो मसाला आपल्याला आला होता ना घरगुती मसाला तो टाकला आहे मी थोडासा. आपण हळदीची पावडर टाकलेली आहे. आता हे सफेद तेल टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये. आणि स्वादानुसार मीठ टाकायचे. आपण हे छान असं एकजीव करून घेणार आहोत. आपण हे पीठ आहे ना असं थोडं थोडं पाणी टाकून करून घ्यायचं. हे मिरचीचं पाणी होतं ना मिक्सरमध्ये वाटले होते ना तेच पाणी टाकून घेते मी अगोदर, कारण म्हणजे तिखटपणा भांड्याला राहिला तसं याच्यात निघून जाईल. तर आता मी असं थोडं पाणी करून असं छान बॅटर तयार करून घेणार आहे. हे आळूच्या पानांना असं म्हणजे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही, असं मीडियम पीठ ठेवायचं म्हणजे आपले वड्या छान लागल्या जातात. तर मंडळी, आपण म्हणजे थोडंसं लिंबू, कारण आपल्याला चव अशी 3 प्रकारची आणायची, आंबट, गोड, तिखट. तर मी असं 1 लिंबू टाकणार आहे त्याच्यामध्ये पिळून, म्हणजे कसं एकदम चव खूप छान लागते. तर आता आपण हे लिंबू टाकलं ना की आंबटपणा पानांना येतो. आता तशी माझी पानं गावची त्याच्यामुळे असं घसा वगैरे खवखवणार नाही. थोडीशी आपण साखर टाकून घेणार आहोत, म्हणजे आंबट, गोड आणि तिखट अशी चव होणार आहे आपल्या वड्यांची. तर आता मी मस्त मिक्स करून घेते. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण असं एकसारखं असं झालं पाहिजे, स्मूथ झालं पाहिजे. मिश्रण हे ना एकदम स्मूथ करायचं अशा पद्धतीने. आपण ह्या वड्या ना अशा छान पॅकेट लावून घ्या बघा. म्हणजे एकदम मी गावची पानं असल्यामुळे शिरा वगैरे काही नाही आहे पानांना. आणि जर तुमच्या पानांना शिरा वगैरे असेल ना तर असं मस्त पॅकेट लाटणं फिरून घ्यायचं त्याच्यावर. त्या शिरा दबल्या जातात आणि पटकन शिजतात. तर अशा पद्धतीने मस्त बनवून घेते मी वड्या. हा व्हिडिओ ॲक्च्युली गावी काढायचा होता, पण गावी दुसरी कामं होती ना त्याच्यामुळे वेळ नाही मिळाला मला. तर अशी पानं लावून घ्या. अशा पद्धतीने पानं लावून घेणार आहे आपण मस्तपैकी. आता बऱ्याच जणांना आळूचे पानं लावायचा कंटाळा येतो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे दुसरा एकदम पण आळूच्या अशा वड्या लावल्या ना का चव आणि दिसायला पण सुंदर. आपण काही जण असं चिरून करतात, ते पण केलं तर चांगलंच आहे. आता ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी योग्यच आहे म्हणायला. आता प्रत्येकाला वेळ मिळत नाही हल्ली. महिला सर्व म्हणजे प्रत्येकजण ऑफिसच्या कामासाठी जात असतं कुठं ना कुठं.
आता घरगुती महिला राहिल्या नाही, त्याच्यामुळे आता वेळेचं खूप म्हणजे खूप महत्त्व आलेलं आहे. तर मी आता मस्त या पानांच्या वड्या लावून घेते आणि तुम्हाला दाखवते. पहा बरं किती छान, असं म्हणजे सगळीकडे असं पातळ पीठ लावून घ्यायचं एकदम छानपैकी. अशा पद्धतीने मी पीठ लावून घेतलं बघा. असं पीठ सगळीकडे लावायचं म्हणजे कसं वडी खायला छान लागते बघा. अशा पद्धतीने लावून घ्यायचं पीठ. पहा बरं किती छान वडी झाली आपली. ह्याच पद्धतीने मी सर्व वड्या लावून घेते. अशा वड्या आपण चाळण्यात लावून घेऊ, नंतर वाफायला ठेवून देऊ. तर मंडळी अशा प्रकारे मी वड्या लावून घेतलेले सर्व. हे पाहिजे मी गरम पाणी ठेवलं, अशा पद्धतीने उकळी आली आणि त्याच्यानंतर मी वड्या लावून घेते. आता हे छानपैकी आपण झाकण ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटात आपल्या वडे छान शिजतील. तुम्ही बघू शकतात किती छान वड्या झालेल्या आहे आपल्या. पायावर मस्त उकडलंय, एकदम छान उकडलेल्या आहे वड्या. आपण आता थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊ. आता आपण ना तळण्यासाठी छान असं पॅन असं गरम तेल टाकून पॅन गरम व्हायला ठेवला आहे थोडासा. तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ छानपैकी. मस्त अशा कट करून घ्यायच्या वड्या. अशा कट करून घेणार आपण. छानपैकी अशा वड्या तळून घेणार आहोत. तुम्हाला जसं आवडेल तसं, तुम्हाला जर समजा शॅलो फ्राय करायचे असेल तर शॅलो फ्राय करून घेऊ शकतात, किंवा काही जण आळूवडी डीप फ्राय पण करून घेतात. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं. तर मी तर शॅलो फ्रायच करून घेणार आहे. ह्या पद्धतीने आपण वड्या अशा मस्त फ्राय करून घेणार आहोत. हे पहा अशी एक बाजू छान होऊन द्यायची, अशी म्हणजे कुरकुरीत होतात. पटकन नाही पलटायचं, कारण लगेच जर आपण वड्या पलटल्या ना मग त्या नरम राहतात. एक बाजू व्यवस्थित झाली का छान होतात त्या. अशा कुरकुरीत वड्या झाल्या पाहिजे आपल्या. पहा बरं किती छान झाल्या वड्या. वड्या किती छान पद्धतीने तळल्या. अशा दोन्हीकडून पण अशा मस्त तळलेल्या ह्या वड्या. तर आता या वड्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने मी सर्व वड्या फ्राय करून घेणार आहे. मंडळी तुम्ही पाहू शकतात की ते आपले आळू वडे कुरकुरीत झालेले, एकदम इतके छान वड्या झालेले आहे ना. तुम्हाला खाऊन दाखवते. पहा बरं किती कुरकुरीत आणि असे छान झालेले. ते आंबट, गोड आणि तिखट अशा चवीचे आपले आळू वडे झालेले. तर मंडळी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की आळू वडे करून बघा आणि मला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. पण माझ्या पद्धतीने नक्की आळूवडी करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमची आळूवडी कशी झाली. आता मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात.